मोठा भाऊ अरुण नाना पटोले यांना कानपिचक्या मव्यात कुणी छोटा किंवा मोठा नाही, प्रभारी चन्नी थला यांची स्पष्ट भूमिका। राणांकडे त्यांच्या जातीचे पुरावेच नाहीत, मात्र चुकीचा दिलेला न्यायालयाचा निकाल लोक न्यायालयामध्ये टिकला नाही, बच्चू कडू यांची राणांवर घणाघाती टीका। सत्काराला हार तुरेऐवजी वया पुस्तकं घेऊन येण्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांचं आवाहन, त्यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद। पुणे अपघात प्रकरणातील आरोपी पिता पुत्राविरोधात 5वा गुन्हा दाखल, तर महाबळेश्वर मधील अनधिकृत क्लबवरही प्रशासनानं चालवला बुलडोझर। सांगलीमध्ये मिरजेत बांधकाम कामगारावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला, कामगार गंभीर जखमी, फरार हल्लेखोरांचा शोध सुरू। मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडा बांधणार 3600 नवीन घरं। यूपीआयद्वारे एसटीची तिकीट विक्री वेगात, मे अखेरपर्यंत एसटीला ऑनलाईन तिकिटातून 35,88,00,000 उत्पन्न। सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसचं कोच वाढवा, पुणे रेल्वे विभागाचा रेल्वे मुख्यालयाला प्रस्ताव, पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ। राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाणी टंचाईचा भाजीपाल्यालाही फटका, भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत, सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतेत। 30 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आषाढी पालख्यांचं पुण्यात आगमन, महापालिकेकडून वारीसाठी जोरदार तयारी।